नामदेव महाराज हे परभणी जिल्ह्यातील नरसीबामणी या गावातील सिंपी घराण्यातील सत्पुरुष दामा शेट्टी नावाचे एका भगवत भक्ताचे पुत्र होते. दामासेठ कापड विकण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवत असत. त्यांची पंढरपूरची वारी कधी चुकत नसे. औंढ्या नागनाथ तर त्यांचं दैवतच बनलं होतं. गोनाई ही त्यांची धर्मपत्नी नरसीबामणीपासून दूर असलेल्या कल्याणी या गावातील गोमाजी शेठ सिंपी यांची मुलगी होती. दामासेठ गोनाई या दोघा पती पत्नींना एक मुलगी होती. औबाई तिचं नाव होतं. पण मुलगा नाही म्हणून पती पत्नी निराश होते. दामासाठी पंढरपूरला जात तेव्हा ते विठ्ठलाला काकुडतीला येऊन पुत्ररत्नाची मागणी करत असत. दामाशेठीचा विठ्ठलाच्या उपासनेत खंड नव्हता. पहाटे उठून स्नान, देवपूजा आणि नामस्मरण, मग उद्योगधंदा. दुपारी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहण नाही आणि रात्री शेजारती झाल्याशिवाय झोप नाही. काम करीत असताना अखंडपणे विठ्ठलाचं नामस्मरण असे त्यांचे नित्य अनुष्ठान होते. दामाशेठीचे या नित्य अनुष्ठानाला फळ आले आणि पांडुरंगाच्या प्रसादाने शके 1152च्या कार्तिक शुद्ध एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्न त्यांच्या पदरात पडले. मग दामाशेठी आणि गोनाईला पुत्ररत्न कसे मिळाले त्याविषयी महिपती महाराजांनी भक्तविजय ग्रंथामध्ये संत चरित्र सांगत असताना नामदेवाच्या अवताराविषयी अद्भुत कथा सांगितलेली आहे. एकदा क्षीरसागरामध्ये भगवंताला लीला करावासी वाटले आणि त्या परमात्म्याने त्या ठिकाणी उद्धव आणि शुकाचार्यांना बोलवून घेतलं. शुकाचार्य आणि उद्धव त्या ठिकाणी आले आणि विचारलं देवाला, देवा का बोलवला आम्हाला? देवाने सांगितले, तुम्हाला मृत्यू लोकात अवतार घ्यायचा आहे. म्हणे कुठे? म्हणे पंढरपुरात जायचं आहे. तिथे त्या ठिकाणी अवतीर्ण व्हायचं आहे. तेव्हा शुकाचार्य आणि उद्धव देवाला म्हणाले, म्हणे ठीक आहे देवा, आम्ही मृत्यू लोकात अवतार घ्यायला तयार आहे. पण देवा, गर्भवासाला जाणे कठीण वाटते रे. नको तो गर्भवास. आई योनी संभव जन्माला तू घालणार असतील ना, तर नक्की अवताराला येतो आम्ही. देव म्हणाले ठीक आहे, अयोनी संभव तुम्हाला जन्माला घालतो. अयोनी संभव म्हणजे आईच्या उदरात राहून जन्म घ्यायचा नाही, तर प्रत्यक्ष प्रगट व्हायचं. मग कसं काय प्रगट होता येईल? देवाने दोघांना तेजपुंज लावण्य असणारं बाळ स्वरूप प्राप्त करून दिलं आणि शिंपल्यामध्ये टाकून त्यांना मृत्यूलोकात पाठवलं. एक शिंपला भगीरथीमध्ये पडला आणि दुसरा शिंपला भीमारतीत पडला. भगीरथी म्हणजे गंगा आणि भीमारती म्हणजे चंद्रभागा. गंगेमध्ये जो शिंपला पडला तो शिंपला एका मोमीन जातीच्या माणसाला सापडला. कबीर महाराज त्याच्यातून त्या ठिकाणी प्रगट झाले. शुकाचार्यांचा त्या ठिकाणी अवतार आहे कबीर महाराज. तेथे कबीर महाराजांचे प्रागट्य झाले. आणि दुसरा जो शिंपला चंद्रभागेत पडला त्या शिंपल्यामध्ये त्या ठिकाणी उद्धव नामदेव महाराजच्या रूपाने प्रगट झाले. तेव्हा भगवान परमात्मा दामाशेठीच्या स्वप्नात गेले आणि पुत्र दिल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी दामाशेठी चंद्रभागेत स्नानाकरता आले आणि स्नान करून पुंडलिकाच्या दर्शनाला जाणार इतक्यात मोठा शिंपला समोर वाहत येताना त्यांना दिसला. ते घाईघाई पुढे सरसावले. तो शिंपला त्या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्यानंतर काय चमत्कार दिसला. त्या शिंपल्यामध्ये नुकतंच जन्माला आलं छोटंसं बाळ पाहायला मिळालं. दामाशेठीला ते छोटंसं बाळ पाहिल्यानंतर मोठं समाधान वाटलं. आपण पांडुरंगाला पुत्र मागत होतो ना, मग देवाने पुत्र दिला मला. घाईघाईने ते बाळ हातात घेतलं आणि घरी गेले आणि गोनाईला सांगू लागले, अगं ऐकलंस का, देवाने आपल्याला पुत्र दिला. गोनाई मोठी आनंदी झाली. दोघंही दाम्पत्य देवासमोर गेले. बाळाला पांडुरंगाच्या चरणावर घातलं आणि भगवंताचं नामचिंतन केल्याने मुलगा प्राप्त झाला म्हणून मुलाचं नाव ठेवलं नामदेव. का बरं नामदेव नाव ठेवलं? तर भगवंताच्या नामाचा त्या ठिकाणी घोष केला होता, हट्टहास केला होता, भगवंताचं नामचिंतन केलं होतं म्हणून पुत्र झाला, म्हणून मुलाचं नाव ठेवलं नामदेव.